मुंबईमध्ये आज राज्य शिक्षक सेनेचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला। मतचोरी होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं। प्रामाणिकपणे जर निवडणुका घेतल्या तर ही मंडळी महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत असा दावाही त्यांनी केला। आणि जे सध्या जिंकलेत त्यांचं ढोंग राहुल गांधींनी उघडं पाडलं असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला। दरम्यान वोट चोरी नाही तर विरोधकांचं डोकंच चोरीला गेलं अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यानंतर केली। तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे, पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या। हे जे काय सगळं चाललंय कारण ना, लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तर हे जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही। आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही। जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे। यांचं बुरखाच फाडलेलं आहे, ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोंग उघडं पाडलेलं आहे। रोज म्हणतात वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यांचा दिमाग चोरी झालेला आहे। माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना 25% यांच्याकरता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ। कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहे? कोणीच नाही। आणि मत चोरीच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राहुल गांधींवरती सुद्धा निशाणा साधलाय। कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते, आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतात। पण यांना परदेशात कोणी विचारलं, यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे? जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती आहे ती बिहारमध्ये देखील होणार आहे। कारण मोदीजींसारखा नेता जो देशाचा विचार करतो, जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही उभी आहे।